देवळाली विधानसभा काँग्रेसचा अध्यक्ष आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सांगितल्याप्रमाणे आकाशदादांच्या माध्यमातून ज्या मतदानातून जो काँग्रेसचा बालेकिल्ला आहे त्या ठिकाणी इच्छुकांचे अर्ज मागवले होते। अशा वेळी या प्रसंगी दोनातच आमचे मायनॉरिटी सेलचे अध्यक्ष हनीफभाई शेख यांनी गेल्या 25 वर्षापासून सातत्याने काँग्रेसचे एकनिष्ठेने काम केले आणि या कामाची पावती त्यांना मिळावी अशी आम्ही पक्षश्रेष्ठींकडे आकाशदादांच्या माध्यमातून विनंती करतो आणि निश्चितच त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही आकाशदादांना विनंती करतो। तसेच त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मध्य नाशिक हा जो काँग्रेसचा बालेकिल्ला आहे हा काँग्रेसलाच मिळावा यासाठी आकाशदादांनी जे मनापासून प्रयत्न चालू कष्ट घेतात त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि यांना उमेदवारी मिळावी अशी विनंती करतो। शहर कार्याध्यक्ष आम्ही आता इकडे आलो आकाशदादाजवळ हनीफभाई शेख यांना म्हणजे आमदारकीच्या उमेदवारीचा फॉर्म घ्यायला। तरी आमची म्हणजे इच्छा आहे मध्य नाशिक मधून मायनॉरिटीचे बाहुबल मतदान असून आमच्या हनीफभाई शेख यांना चांगल्या कामाची पावती 25 वर्षापासून काँग्रेस कमिटीचं काम करत्या यांना चांगल्या कामाची पावती म्हणून यांना उमेदवारी मध्य नाशिक मधून भेटावा हीच कळकळीची विनंती आहे। जय हिंद जय महाराष्ट्र। आज आम्ही काँग्रेस कमिटीमध्ये आलेलो आहे। तर आज मध्य नाशिक मधून हनीफ बशीर शेख यांना आकाशदादा यांच्याकडे आपले फॉर्म जमा केलेला आहे आमदारकीसाठी। तर ही आमदारकी आता भरपूर इच्छुक लोक आहे तर त्यामध्ये आम्ही हनीफभाई बशीर यांना म्हणजे आम्ही सगळे लोक दाऊदभाई झाले गनीभाई झाले बाकीचे सगळे लोक इथं फॉर्म जमा करण्यासाठी आलेलो आहे आणि आपले छाजड साहेबांनी यांना तिकीट द्यावा एवढा बोलतो आणि थांबतो। मीडियावाले काय आपले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणुकीकरता काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारी करण्याकरता पक्षाच्या वतीने अर्ज स्वीकारण्याचं सुरुवात झालेली आहे। आज नाशिक शहरातील विविध मध्य नाशिक असेल, पूर्व नाशिक असेल, पश्चिम नाशिक असेल, देवळाली मतदारसंघ असेल या मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी आज अर्ज स्वीकारले आणि काही जणांनी अर्ज भरले। प्रामुख्याने मध्य नाशिकमध्ये आज नाशिक शहर अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हनीफभाई बशीर तसेच देवळाली मतदारसंघातील शहर काँग्रेसचे सरचिटणीस किरण जाधव अशा विविध पदाधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारले आणि खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष नाशिक शहरामध्ये संघटनात्मक कामातून पक्ष मजबूतीकडे वाढवण्यासाठी या सर्व पदाधिकाऱ्यांनी अतोनात मेहनत घेत आहे। मला खात्री आहे की इच्छुकांची भाऊगर्दी खूप होणार आहे, परंतु तुमच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की उमेदवारी अर्ज इच्छुकांची जरी खूप गर्दी असेल तरी पक्षाचा उमेदवार जो पण ठरेल, पक्षश्रेष्ठी जो पण उमेदवार ठरवतील त्याच्या मागे पूर्ण पक्ष एक संघप्रमाणे उभा राहून त्या उमेदवारांना विजयी करण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत।